पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एक मोठी घटना घडली। या घटनेमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। ही गर्भवती महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए त्यांची पत्नी होती। तनिषा भिसे असं या गर्भवती महिलेचं नाव होतं। पैशांअभावी उपचार न मिळाल्याने या गर्भवतीचा मृत्यू झाला। 2 जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर आईचा म्हणजेच तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला। या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आलं। विविध राजकीय पक्षांनी रुग्णालयाबाहेर जाऊन आंदोलन केलं। रुग्णालयातील डॉक्टर असतील, अधिकारी असतील, विश्वस्त असतील त्यांच्यावरती चिल्लर फेकून आंदोलन सुद्धा करण्यात आलं। पैशांअभावी हा गर्भवतीचा मृत्यू झाल्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। याशिवाय या रुग्णालयाबाहेर जे पोस्टर होतं त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर यांचं नाव होतं, याशिवाय लता मंगेशकर यांचं सुद्धा नाव होतं। या नावाला सुद्धा एकंदरीत हे रुग्णालय दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय असं असल्यामुळे दीनानाथ मंगेशकर असतील, लता मंगेशकर असतील यांच्या संपूर्ण नावाच्या पोस्टरला संताप झालेल्या लोकांकडून काळं सुद्धा फासण्यात आलं। मात्र या सगळ्यानंतर आता संतापाची लाट उसळल्यानंतर राजकीय ज्या प्रकारे आंदोलन सुद्धा त्या रुग्णालयाबाहेर झाले, त्यानंतर आता रुग्णालयाच्या विश्वस्तांकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय रुग्णालयाच्या विश्वस्तांनी परिपत्रक जारी करत त्याच्यातून मांडलेला आहे। हा निर्णय काय आहे, त्या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। कालचा दिवस दीनानाथ रुग्णालयाच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा दिवस होता। आजपर्यंत केलेल्या कामाची जाणीव न ठेवता मोर्चेकरांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली। काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली। काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासले। हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली। हे पाहून लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे। या सर्व गोष्टींनी निराश होऊन विश्वस्त मंडळांची काल बैठक झाली। लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहे किंवा या घटनेला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून आम्ही आत्मचिंतन केलं। झालेल्या दुर्दैवी घटनेमागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे आहे, तरी सुद्धा आम्ही रुग्णालयाकडून संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे तपासत आहोत। सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः जमेल तेवढी रक्कम भरा असे सांगितले होते, मात्र तरी सुद्धा ते कोणालाही न सांगता निघून गेले। दीनानाथ रुग्णालय सुरू झालं तेव्हा कोणत्याही स्वरूपातील अनामत रक्कम घेतली जात नसे, मात्र रुग्णालयाचे नाव वाढत गेले आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेल्यामुळे अनामत रक्कम घेण्यास सुरुवात झाली। कालच्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला। इथून पुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून, मग तो इमर्जन्सी रूम मधून आलेला असो की डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो की लहान मुलांच्या विभागाला आलेला असो, त्यांच्याकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही। विश्वस्त व मॅनेजमेंटने हा ठराव केला असून त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे। झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशी बाहेर येईलच, परंतु या निमित्ताने या संवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत। अशा प्रकारचं या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून आलेल्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच जो इमर्जन्सी डिपार्टमेंटला येणारा जो रुग्ण असेल त्याच्याकडून आता अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जे ते घेतलं जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून घेण्यात आला। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर.com ला व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।